श्रीराम जय जय राम। पैसा नीती धर्माने मिळवावा। काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते। व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे। पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार। पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका। जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग। पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे। व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे। पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये। पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये। पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही। आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते। अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा, पण आपल्याला जगात काय आढळते? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो। हे काही पुरून उरणे नव्हे, याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे। मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे। मी काय आज आहे आणि उद्या नाही, पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी कुठे खात्रीचे आहेत, ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही। पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योग वसिष्ठात वर्णन आहे, तसे ते आपल्यालाही लागू आहे। फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे। पैसा नसण्याबद्दल आपल्याला उदासपण आहे, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते, पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते। आता आपण आपल्या पैशाचे बरोबर 2 भाग करू। आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे। जास्तीची हाव करू नये। हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा, त्याचा लोभ करू नये। श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याचा मुळासकट नाश करते। म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। पैसा हा नीती धर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही। श्रीराम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 86 निरूपण। मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवोनी आहे। तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजध्याम हे नाम शोकापहारी। मुखाने राम नाम घेतले की रामाचे रूप डोळ्यासमोर उभे राहते। रामाने केलेला पराक्रम, श्रीरामांचे गुण आठवतात, त्यांचे एकपत्नी व्रत, त्यांचा एकवचनी एकवाणीपणा लक्षात येतो। त्यांचे नाम ही आनंदकारी असल्यामुळे चित्तात समाधान निर्माण होते। सर्व प्रकारचे ताप श्रीरामांच्या इच्छा म्हणून स्वीकारायची मनाची तयारी होते। एक प्रकारचे समाधान प्राप्त होते, एक प्रकारचे तेज निर्माण होते, चित्त शुद्ध होते, रामकृपा होते। आपल्या सुखाचा ठेवा श्रीरामच आहेत याची खात्री पटते। अशी एक अवस्था येते की श्रीरामांचे नाम घेतल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही।
श्रीरामांच्या नामाशिवाय सर्व गोष्टी संदेह निर्माण करणाऱ्या असतात, अशांती देणाऱ्या असतात याची जाणीव होते. असे हे शोक दुःख नाहीसे होते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 4. रविदास आई वडिलांचे जसे लाडके होते तसेच बस्तीवाल्यांचेही लाडके होते. बस्तीतील मुलेच नाही तर म्हातारे, तरुण, बायाही या गोंडस मुलाला ते लहान असताना उचलून कडेवर घेत. या जातीत यापूर्वी इतके सुंदर मूल जन्माला आले नव्हते. रविदासचा वेळ घरापेक्षा बाहेरच व्यतीत व्हायचा. आई वडील त्याचे लाड कौतुक करण्यास तरसून जात. ते ज्या घरी जात त्या घराच्या माणसांना आनंद होत असे. त्यांना आनंदाने जेव घालत. एके दिवशी रविदास पाटलाच्या घरी गेले. तिथे पाटलीनबाईने दूध, तूप, लोणी खायला घातले. खाणेपिणे झाल्यावर रवी पाटलाच्या दाराबाहेर असलेल्या कॉटवर झोपी गेले. कामे आटपून पाटील घरी आले तर खाटेवर लहान मूल झोपलेले दिसले. त्यांनी पत्नी कृष्णाला आवाज देऊन बाहेर बोलावले आणि विचारले, खाटेवर झोपलेले मूल कोण आहे? हे मूल आपल्या घरी कसे? त्यांच्या लग्नाला 20 वर्षे होऊनही त्यांना अपत्य नव्हते. कृष्णाने खाटेवरच्या मुलाकडे पाहिले. म्हणाली, अहो, हा रवी आहे. कोण रवी? संतोखदासांचा मुलगा. हा सर्व गावाचा लाडका आहे, परंतु तो आपल्याच घरी का झोपला? धनी स्वामी रामानंद म्हणतात ना, तुझं नाही काही, माझं नाही काही, हे विश्व आहे विश्रामशाळा. असे मूल देवाचं रूप असते, त्याचा आत्मा निर्मळ असतो. हा रवी तर आपल्या गावचा कृष्ण मुरारी आहे. असेही होऊ शकते. त्याच्यामुळे भगवंत आपल्या घरी एखादं मूल जन्माला घालेल. मला वाटते हा भाग्यशाली तेजस्वी मुलगा माझे मनोगत पूर्ण करेल. यांचे बोलणे चालू असतानाच अचानक झोपलेल्या रवीच्या मुखातून आवाज आला, कोण तुम्ही? आम्ही पती पत्नी आहोत. काय पाहिजे? आम्हाला एक मूल हवंय. ठीक आहे, तुम्हाला मुलाची प्राप्ती होईल. देवाची भक्ती श्रद्धेने करत जा. वाईट गोष्टी सोडून द्या. लोकांचं भलं करा. साधू संतांची सेवा करा. आणि रविदास चूप झाले. इकडे रविदास दिवसभर घरी न आल्याने आई वडील चिंतित झाले होते. गावातील लोकांना कळल्यावर तेही रवीच्या आई वडिलांनी बरोबर रविदासांचा शोध घेऊ लागले. सर्वत्र शोध घेणे सुरू होते. गावातील घरोघरी जाऊन शोध घेतला, पण रविदासाचा पत्ता लागला नाही. आईचा धीर सुटला. ती आकांत करून देवाला विनवू लागली. त्यातील एक जण म्हणाला, आपण सर्व घर शोधले, फक्त पाटलाचं घर राहिलं. चला त्यांच्याकडे विचारू. तिथे नसला तर ते आपल्याला शोध कार्यात मदत तरी करतील. सर्वजण पाटलाच्या वाड्याकडे निघाले. वाड्याच्या बाहेर पाटील पाटील असा मोठ्याने आवाज देऊ लागले. इतक्या लोकांच्या हाका ऐकून पाटील बाहेर आले. वाड्यासमोर एवढी गर्दी पाहून पाटलांनी विचारले, काय झाले? कलसाबाई आपले अश्रू पुसत समोर येऊन म्हणाली, आमचा मुलगा सकाळपासून गायब आहे. त्याला कोणीतरी उचलून नेले. तो कसा असेल, कुठे असेल देव जाणे. बस इतक्यासाठी एवढा गलका. आम्ही तर रवीला परत आणलं तर हात जोडून म्हणाले, आम्ही तुम्हाला देवाच्या जागी मानू. पाटलांनी पत्नी कृष्णाला हाक मारली. कृष्णा देवी रवीला कडेवर घेऊन बाहेर आली. रवीला पाहताच कलसाबाई पुढे होऊन रवीला आपल्याकडे घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते आनंदाचे होते. रविदासांच्या चेहऱ्यावर जन्मापासून एक आगळे वेगळे तेज होते. तेजपुंज चेहरा, सतत स्मित हास्य, स्फटिकासारखे निर्मळ प्रेम, बोलण्यात गोडवा. गावातील मुलांना रवीबरोबर खेळण्यात आनंद वाटायचा. परंतु जातीभेद मानणारे लोक आपल्या मुलांना त्यांच्याबरोबर बोलणेही हीन मानत. खेळणे, स्पर्श करण्यासही मनाई करायचे. पण मूल हट्टाने रवीबरोबर खेळायचे.
रविदास विचार करीत या धर्माच्या ठेकेदारांना जिंकण्यासाठी त्यांच्या मुलांना असे काही शिक्षण द्यावे की संघर्षाशिवाय जातीयतेचा अंत होईल. एक दिवस मूल खेळत असताना एका मुलाने रवीला विचारले, आमचे आई बाबा तू खालच्या जातीचा असल्यामुळे तुझ्याबरोबर खेळायला मनाई करतात. रविदास म्हणाले, आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. हाड, मांस, पेशी सारखा आहेत. शरीराची रचना सारखी आहे. मग आपल्यात फरक कसा आहे? असे म्हणून त्याने बाभळीचा काटा आपल्या बोटात टोचला व लाल रक्त आले. त्यांनी लालचंद नावाच्या मुलाला काटा टोचायला सांगितले. त्याच्या बोटातूनही लालच रक्त निघाले. रविदास म्हणाले, लालचंद, तू उच्चकुलीन ब्राह्मण असूनही तुझ्याही बोटातून लालच रक्त निघाले. तुझ्या बोटातून रक्ताऐवजी दूध का नाही निघाले? मग तुझ्यात आणि माझ्यात काय फरक? अरे, आपण सगळे मानव एकच आहोत. कोणी उच्च नाही की कोणी नीच नाही. आपल्यात भेद केला तो स्वतःच्या स्वार्थासाठी या धर्माच्या ठेकेदारांनी. या मुलांपैकी रविदास दिसायला सुंदर, रुबाबदार दिसत होता. सर्व गोष्टींचे ज्ञान होते. ते रोज नवीन गोष्टी शिकवायचे. त्यामुळे मुलांना त्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा. मुलांचा रविदासवर आणि रविदासांचा मुलांवर जीव जडला होता. मुलं आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता रविदासांबरोबर खेळायला यायचे. रविदासांचा लालचंद नावाचा जवळचा मित्र होता. तो सतत त्यांच्याबरोबरच असायचा. कित्येक वेळा भूक लागली की रविदासांच्या घरी जेवायचा. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.